पालघरमधील डहाणू येथे अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी। पालघर तालुक्यातील डहाणू येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली असून यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। खाऊचं आमिष दाखवून एका 60 वर्षाच्या नराधमाने 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेची माहिती मिळताच डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांनी पीडित मुलगी आणि कुटुंबियांची रुग्णालयात जाऊन विचारपूस करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। यावेळी जनवादी महिला संघटनेच्या लहानी दौडा, चंद्रकांत गोरखाणा व कार्यकर्ते उपस्थित होते। तर आदिवासी एकता परिषदेचे डॉक्टर सुनील पराट, कीर्ती वरठा यांनीही पीडित मुलगी व कुटुंबियांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली। या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। आताच मी हॉस्पिटलला भेट दिली। मला परवा दिवशी कळलं की एका लहानशा म्हणजे 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार एका नराधमाने केलेला आहे आणि ही खूपच अगदी म्हणजे भयंकर ही गोष्ट आहे। अशा प्रकारच्या घटना घडू नये मी आताच भेट दिलेली आहे आणि डहाणूचे पी आय त्यांना मी सांगितलं की त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। ह्या नराधमाला असे शिक्षा लागले पाहिजेत की भविष्यामध्ये अशा प्रकारची घटनेचा विचार पण कोणी करू नये, अशा प्रकारची त्याला शिक्षा झाली पाहिजे। अशा पद्धतीने मी तिथले पी आय त्यांनाही सांगितलेलं आहे आणि मी पाठपुरावा करतच आहे। त्याला ते जे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाला नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करू। आता ज्या पद्धतीने या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटलमध्ये कालच आम्ही एक जनवादी महिला संघटनेच्या वतीने एक येऊन आणि चौकशी केली असता त्या 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे। आम्ही जनवादी महिला संघटना दुसऱ्या राज्यामध्ये जरी अशा घटना घडल्या तरी आम्ही रस्त्यावर येतो। तर दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऐकायला भेटत होत्या, पण डहाणू तालुक्यामध्ये सुद्धा हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहेत। नक्कीच त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी जनवादी महिला संघटना सुद्धा त्याच पद्धतीने काम करेल आणि पोलिसांची सुद्धा काल जनवादी महिला संघटनेने भेट घेतली की जेणेकरून त्या नराधमाला शिक्षा ही झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा ही झाली पाहिजे। कारण ज्या पद्धतीने सेक्शन लागले पाहिजेत ते सेक्शन लावले गेले पाहिजेत आणि त्याला कालच अटक पण केलेली आहे। तर त्याला नक्कीच शिक्षा होईपर्यंत जनवादी महिला संघटना त्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहील। निंदनीय अशी घटना आहे, निषेध करतो आम्ही। आणि जशी आम्हाला काल रात्री न्यूज मिळाली की अशी घटना झालेली आहे, आम्ही सकाळी लवकर पोलीस स्टेशनला आलो। गाठलं पोलीस स्टेशन आणि DSP होते त्यांना भेटलो। त्या माणसाला पण मी बघितलं, मी जशी एंट्री केली त्या माणसाला घेऊन आले, पण मला माहिती नव्हतं का तो हा हरामखोर माणूस आहे असं। त्यानंतर चौकशी केली तर तो 60 वर्षापेक्षा जास्त त्याची वय आहे आणि आता मी चिमुकली पण बघितली। एवढी छोटी मुलगी म्हणजे किती मानसिकता खराब आहे आजची ह्या लोकांची की आदिवासीकडे बघण्याचं नजरिया आहे किंवा लहान मुलांकडे पण त्यांना ते सेन्स पण नाही राहिलेलं आहे। एक मुलगी तिला सेक्स काय आहे ते माहिती नाही, अशा मुलीबरोबरचं कृत्य होत आहे आणि आम्ही कुठेच सेफ नाही मिळत। आणि अशी घटना जर घडत असेल डहाणूसारख्या ठिकाणी, हे गावाकडे पण हे अशी मोठी मोठी घटना होत आहे आणि आम्ही निश्चितच म्हणजे शहराकडे पहिले बघत होतो की शहरामध्ये अशी घटना होत आहे, पण आता आमच्या गावाकडे पण आमच्या चिमुकली महिलावर होत असतं तर आम्ही समजलं की बाबा कुठेतरी रेप होत आहे, पण एक चिमुकलीवर जेव्हा होतं तर ती हे रेप नाही म्हणजे ह्या हत्याचेच प्रकार त्यांनी केलेला होता। ते आमच्या नशीब आहे की मुलगी वाचलेली आहे, पण त्याला म्हणजे कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। माझ्या हातात आला असतं तर त्याला मी कापला असता त्याच्या, मी डायरेक्ट स्पष्ट बोलते। असा ह्या माणसाला जिवंत राहण्याचे काही अधिकार नाही मिळत आणि आम्ही तर ॲग्रेसिव्ह आहेत। नाही काही झालं तर आम्ही पूर्ण पालघर बंद करू, डहाणू बंद करू, आम्ही रेल्वे पण बंद करायची तयारी केलेली आहे आणि ह्यापुढे आम्ही समाजाला आवाहन करतो असं जे कृत्य घडत असेल तर आम्ही बिलकुल खपवून घेणार ना आदिवासी समाजाची लोक आणि सर्व आम्ही एकत्र येऊ। आणि आत्ता ही जी काय बातमी आम्ही काल ऐकली आणि अक्षरशः राग आणि संताप ह्या गोष्टी मनामध्ये धुमसत आहेत आणि म्हणून आज सकाळी 10च्या आधीच आम्ही डहाणू पोलीस स्टेशनला गेलो होतो। योगायोग पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि ह्या जिल्ह्याचे ॲडिशनल SP तिथे आम्हाला भेटले आणि त्यांच्याशी आम्ही विचारलं की ही जी काय घटना घडलेली अतिशय निंदनीय घटना आहे। एक अल्पवयीन मुली जी 7 वर्षाची मुलगी आहे आणि त्याच्यावरती एका 60 वर्षापेक्षा जास्त वयस्कर माणसाने लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याबाबतीत आम्ही विचारणा केली की बाबा ह्या जे काय प्रकरण एवढं गंभीर आहे ह्याबाबतीत तुम्ही काय कारवाई केली। त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही त्याला अटक केलेली आहे, पोस्कोसारखा गुन्हा लावला आहे, परंतु आम्ही त्यांना लक्षात आणून दिलं
की हा जो काही अत्याचार झाला एका आदिवासी मुलीवरती झालेला आहे आणि हा डहाणू तालुका पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि अशा प्रकारे ज्या आदिवासींवरती अन्याय अत्याचार होत असतील आम्ही बिलकुल सुरक्षित नाही आणि म्हणून ही पोलीस यंत्रणेची जबाबदारी बनते, सरकारची जबाबदारी बनते की फक्त पोस्कोवर नाही तर त्यांनी जे कृत्य केलेलं आहे बलात्काराचं ते तर गलम लागलंच पाहिजे, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा झालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि ह्या प्रकारे पोलिसांनी आम्हाला तात्पुरतं आश्वासन दिले, आम्ही चौकशी करून देतो आणि आताही आम्ही त्यांना सांगितलं मुलीची प्रकृती आता थोडी स्थिर आहे परंतु ह्याला ॲट्रॉसिटीचा हा गुन्हा लागलाच पाहिजे, पॉस्कोचा गुन्हा लागलाच पाहिजे बलात्काराचा आणि असंही आम्ही मागणी करतोय की आणि समाजाला आवाहन करतोय आणि वकिलांना पण आवाहन करतोय अशा व्यक्तीचं वकीलपत्र पण घेऊ नये की हा जो माणूस आहे हा आजीवन त्या कारावासमध्ये सडला पाहिजे कारण असे रक्तपिपासू सुसाट लोक आपल्या इथे समाजात राहून त्याचा काही उपयोग नाही, अशा लोकांनी जेलची चक्कीच पिसली पाहिजे मरेपर्यंत आणि हे आम्ही पुढे डिमांड करतो की अतिशय घाणेरडं कृत्य आहे, ह्यांना फाशीसारखी शिक्षा झाली पाहिजे कारण असे समाजाचे काही कामाचीच लोक नाहीत आणि म्हणून आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही पोलीस स्टेशनची भेट घेतली, मुलीची प्रकृतीची चौकशी केलेली आहे आणि जर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आदिवासी एकता परिषद निश्चितच ह्याविरुद्ध वाचा फोडेल आणि जेही आम्हाला आंदोलनाचा पर्याय मग डहाणू बंद असेल किंवा रास्ता रोको असेल ते पण करणार परंतु ह्या माणसाला अजिबात जामीन झाला पाहिजे नाही आणि ह्याला आजीवन कारावास किंवा फाशीसारखं भयानक जी शिक्षा आहे ती झाली पाहिजे कारण असे हे जे लोक आहेत ते आपल्या समाजाचे काहीच कामाचं आणि ही जी मानसिकता विकृत मानसिकता सांगता येईल की ज्या लहान 7 वर्षाच्या मुलीला काय शरीर काय हे अजून कळत नाही अशा सोबत ह्या माणसाने जी कृत्य केलेलं आहे ह्याला आता निषेध करण्यासारखे पण शब्द नाहीत आणि म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो पण ह्याला भयानक अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे की असा आदिवासी मुलीकडे समाजाकडे वर नजर करून बघण्याचं आणि म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून पण सांगतो समाजाला आव्हान करतो जर निश्चितच ह्या 2 दिवसात आम्हाला अपेक्षित कारवाई नाही झाली मग येणाऱ्या दिवसामध्ये आदिवासी एकता परिषद आंदोलन छेडेल आणि त्याच्यामध्ये सगळ्या समाजाने सहभागी होऊन हा अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासट, पालघर. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा. सबस्क्राईब हे बटन दाबा. आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.